जालन्यात उघड्यावर मांस विक्रीवर महापालिकेचा बुलडोझर. भटक्या हिंसक कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमागील धक्कादायक वास्तव उघड. जालना शहरातील मोकाट आणि हिंसक कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमागे अखेर मोठे कारण समोर आले आहे. नूतन वसाहत परिसरात उघड्यावर सुरू असलेल्या बेकायदेशीर मांस विक्री आणि जनावरे कापण्याच्या धंद्यावर आज महापालिकेने मोठी कारवाई केली. महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानंतर प्रशासनाने धडक मोहीम राबवत अनेक अवैध ठिकाणे हटवली. या प्रश्नावर नगरसेवक शशिकांत घुगे आणि नगरसेवक वीरेंद्र धोका यांनी यापूर्वी उपोषणही केले होते. जालना शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत असताना अखेर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. नूतन वसाहत भागात उघड्यावर सुरू असलेल्या बेकायदेशीर मांस विक्रीच्या धंद्यांवर आज मोठी कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभाग आणि संबंधित पथकाने परिसरात धडक मोहीम राबवली. उघड्यावर जनावरे कापणे, मांस विक्री करणे आणि टाकाऊ अवशेष तिथेच फेकणे अशा प्रकारांमुळे परिसरात अस्वच्छता वाढत होती. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक शशिकांत घुगे आणि नगरसेवक वीरेंद्र धोका यांनी यापूर्वी उपोषण आंदोलन केले होते. कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेल्या जालना शहरवासियांना या कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र ही मोहीम सातत्याने सुरू राहणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 5-6 दिवसापूर्वी ऑलरेडी आमची टीम आली होती, त्यांनी कारवाई केली होती किंवा नाही? दुसरा विषय काय आहे, तुम्ही आता मीट शॉप तुम्ही चालवता बरोबर. तुम्हाला एक पद्धत असते, कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की ग्लास लावायचे, बाहेर मीठ नाही असले पाहिजे. एवढे कुत्र्यांची केसेस येत आहे माझ्याकडे, तर ते तुमचं पण काम आहे ना. तुमच्या बिझनेस चालवते बरोबर आहे, कायद्याप्रमाणे चालवा. आम्ही थांबतो थोडी, किती प्रत्येक वेळी थोडी एक गाडीला येऊन मी सांगणार की तुम्ही असं करा तसं करा. आता तुम्ही सांगितलं, जबाबदारी आहे, तुम्ही इथले आहोत. आता तुम्ही सांगितले याच्यानंतर नदी नदी दिसली मग सांगा ना मॅडम. तुम्ही डायरेक्ट येऊन पूर्ण दुकान तोडून टाकली, पूर्ण दुकान तोडून टाकली. तुम्ही करत काय असं एवढं नाही करत, आम्ही कुठे करतो.